राईट टर्म राउंड द विकेट. गेम ऑन. अनिकेत पाटील. हा पहिला चेंडू. पहिला विकेट. पहिला गडी गार. पहिली लागली अवजाचा रान रणगी निष्ठा. पहिला मुतखडा बाहेर. मयूरची खेळी समाप्त. पहिल्याच बॉलर. चेंडू. धावता फिल्डर बॉलच्या मागे. खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षण खराब झालंय. 4 धावा. जिथे मनीष वर्सेस अनिकेत. हा चौथा चेंडू. हो खूप वेगाने टाकलाय. बेकार बॉलर आहे हो अनिकेत पाटील. हा पुन्हा एकदा गॅप मधून काढलेला चेंडू. फिल्डर धावतोय बॉलच्या मागे. रेस लागली पण काय करू शकत नाही. चौकार. डीजे लागलं त्या 10. 5 चेंडू. शेवटचा चेंडू असेल हा. अनिकेतच्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू असेल. हा मनीषची खेळ समाप्त होते. 2 विकेट त्याच्या नावावर होते अनिकेत पाटीलच्या. डीजे हॅलो. षटक समाप्त. षटक समाप्तीच्या नंतर धावपलकर धावा झाल्यात त्या. ओव्हर ओव्हर. मनीषची जागा भरून काढतील त्या अमोल. पंचांना सूचना आहे की सामना त्वरित चालू करायचा आहे. धावपलकर धावा झाल्या त्या 10. रतनबुवा स्मृती चषक या सामन्यामध्ये ज्याने हॅट्रिक घेतली होती ते विश्व निर्माण करतील का. ओहो वाईट चेंडू.
वाईटच्या सरासरीने धावफलकावर वाढ होती ती 1 रनांची. धावा झाल्या त्या 11. गोलंदाजी मार्कवर विपुल. हो, हाय प्ले ऑर्डर उचलायचा प्रयत्न पण 1 रन. धावा झाल्या त्या 12. दुसरा चेंडू. हो, उचलला चेंडू. मिस्टामिक शॉट आहे. फिल्डर आहेत खाली. ओहो, सोप्पा, एकदम सोप्पा खेळ ड्रॉप झालाय. ते त्यांचे कॅप्टन हिमांशु. हो, पादमपुरिया पंपम परा गेल गए लंबा, लेकिन अंदर ही है. या 2 धावाच्या साह्याने धावपलकावर धावा झाल्या त्या 16. हा, पुन्हा एकदा शॉट. चार चेंडू झाले, अजून 18 धावा धावफलकावर. हा, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. स्ट्रायविंग शॉट आहे. अनिकेत पाडेल झेल खाली. चुकी होणार नाही आणि इकडे चुकीला माफी नाही. डीजे अमोलची खेळी समाप्त झाली. अमोलची जागा भरून काढतील त्या हर्षद. शेवटचा चेंडू. हा, पुन्हा एकदा खेचून काढलाय. दोन धावाच्या सरासरीने धावपलकावर धावा झाल्या त्या 20. शेवटचा षटक. लीजिए और काफी सारे देखिए ग्रामीण में आ चुके हैं अंपायर, और अंपायर के ऊपर देखिए आजकल इतना प्रेशर रहता है कि जब इसकी मोहब्बत को लोग खुदा मानते हैं तो अंपायर के भरोसे को क्यों बुरा मानते हैं? तो अंपायर के फैसले को बुरा नहीं मानना चाहिए। देखिए आज भी सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट के जो भगवान हैं, आज उन्हें देखिए क्रिकेट के भगवान क्यों कहा जाता है संदेश जी? क्योंकि उन्होंने 34,357 रन बनाया। इसका मतलब ये नहीं क्रिकेट के भगवान, उनके साथ साथ उनका स्वभाव बड़ा बेहतर था। जब भी गलत डिसीजन का वो शिकार होते थे ना, फिर भी वो मुस्कुराते हुए मैदान से बाहर निकल जाते थे। नक्कीच बाबूशाह, तुम्ही लाभलेत आम्हाला इकडे. विकेट. पंचांचा बोट आकाशात पडला. विकेट. संपलाय खेळ. 20व्याचा डीजे.
बचपन में लिखी कहानी सारा समंदर मेरे पास था एक बूंद पानी मेरा प्यास था हो वाकडा तिकडा शॉट खेळत होता जय मात्रे. ओहो बॅकअप बॅकअप काय झालं बॅकअप काय झालंय. चित्त्यासारखी धाव वाघाला काढलंय मागे. स्क्रीन में लिया क्या अपने को इधर है पानी क्यों ना तो चलिए चलेंगे भाई यहाँ पर देखिए आजकल खलनायक नहीं नायक काफी सुपरहिट सॉन्ग हुआ था यहाँ पर और फिर से एक बार दर्शकों के पास जाना चाहेंगे दिल पिक्चर की सॉन्ग रहेगी हम प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले दुनिया से न डरने वाले डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडू 24 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक. सनी याच्या मार्फत स्ट्राईकला असतील ते जय म्हात्रे. हा लॉप करायचा होता चेंडू कार्पेटच्या सहाय्याने. विकेट धावफलकावर धाव झाल्यात त्या 25. दिलाय विश्वास सोनारपाडा संघाने दिला विश्वास हिमांशु कॅप्टनला. बघायचंय कशी गोलंदाजी करताय. आहा लॉब केलाय चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार अरे वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार झुकेगा नहीं साला चीजे. पुन्हा एकदा हाफ टॅकर मिस्टॅमिक शॉट आहे. फिल्डर धावतोय जातोय उलटा पुलटा करून. 3 फिल्डर बॉलच्या मागे या 2 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. धाव धावा झाल्या त्या 33. पुन्हा एकदा ॲप ट्रॅकर उचलून मारलाय चेंडू. फिल्डर आहेत तिकडे. आहा धरली कॅच संपलाय खेळ जय म्हात्रेचा.
विश्वनाथची खेळ समाप्त. विश्वनाथची जागा भरून काढतील ते जय. वसार वर्सेस सोनारपाडा ऋषी. टॉस साठी यायचंय, रिपोर्ट करायचं टॉस साठी. अजून 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. डॉट चेंडू. धावपलकर धावा झाल्या त्या 33. चौथा चेंडू फेस करतील जय. हा विकेट. आउट आहे. फलंदाज बाद असे. सोनारपाडा ऋषी शेवटचा चेंडू असेल. सोनारपाडा ऋषी वर्सेस वसार यायचं टॉस साठी. शेवटचा चेंडू डॉट. धावपलकर धाव झालं तर 33-34 रनांचं टार्गेट असेल. हा त्यांना 3च ओव्हरीमध्ये 34 रन कव्हर करावं लागतील. सोनारपाडा ऋषी वर्सेस वसार टॉस साठी यायचंय. वसार संघ टॉस जिंकलाय. सांगायचं तुम्हाला कसं वाटलं. तन्मय, टॉस जिंकून तुमचा निर्णय काय असेल. आम्ही 5 मिनिटं सांगतो. आमचं फिल्डर अजून आलेले नाही. फिल्डर सांगतात बॉलिंग आमची. तुम्ही बॉलिंग घेतले. तुम्हाला आयोजन कसं वाटलं दावडी संघाचं. आयोजन सुद्धा आवडलं, पण कॉमेंटेटर आम्हाला जास्त आवडला. थँक्यू. अजून काय बोलू शकता तुम्ही. काय नाही, आता आमचे फिल्डर आलेले आहेत, थोडं डिस्कशन करतो त्यांच्यासोबत. आणि तुम्ही किती धावापर्यंत थांबवाल सोनारपाडा संघाला. 35-36. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच तेजस. बोलत आपण पुन्हा त्या मैदानाकडे 34 धावांचा पाठलाग करायचा इथं. तो म्हणजे आता आपण बघतोय सोनारपाडा संघाला 18 चेंडूमध्ये 34चा पाठलाग करायचा. कारण की एक ओव्हर
जसं 6 बॉलचं पेनल्टी त्यांना मात्र दिली घेण्यात आली आहे. चला अंपायर सुरुवात करायच्या मॅचला. चला अंपायर सुरुवात करायच्या मॅचला. सलामी जोडी इंटर झाली आहे. एका बाजूला अनिकेत आणि त्यासोबत सुमित. सामना सुरू करायचा. 18 बॉल 34चं आव्हान. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा योग्य वापर. फटका चांगला काऊ कॉर्नरला. फिल्डर येतात डीप वरनं. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा. कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. बॉलर नेम सांगायचं. जय. चला बाल संघ आपला 12th मॅन स्विच. हो फटका चांगलाय. चेंडू चाललाय सीमारेच्या दिशेने. डी पॉइंटला क्लिअर करेल. हा येतोय चौकार. दुसऱ्याच बॉलरला आत्मविश्वास खूप होता अनिकेतकडे आणि दुसऱ्याच बॉलरला त्याने मात्र स्विच बाहेर काढलंय. 6 वरती सध्या खेळतो तो बॉल. पुन्हा स्विच फुल टॉस बॉल. पुन्हा त्याच दिशेने बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने. पाठलाग चालू आहे चेंडू आणि फिल्डरचा. पण चेंडू अडवला जातोय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. 3ही कंप्लीट. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली जाईल. 3 धावा. धावून पूर्ण करून 3 धावाला जाईल पुढे दापलकावरती. 9 धावा. पृथ्वीचा पाठला करत 3 बॉल वरती पहिल्या. 9 धावा दापलकावरती. इथे राहिला बॉल. टॉप बॉल येतो. जय करणं होतं. 11.33च्या सरासरीने 18 बॉल 34चा पाठलाग करत असताना मैदानावरती सोनारपडा. हिमांशूचा संघ खूप चांगला चेंडू होता. खोदून काढल्या बॉलला. बॉल चाललाय डीप मधनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर येतोय 30 सर्कलच्या आतमधनं. पाठलाग तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला सोनारपडा संघाला.
थँक्यू थँक्यू डिझर. 11 वरती धक्का पहिला बसला तो म्हणजे सोनारपाडा संघाला फलंदाज परतला. इथे चेंडू सोडून दिलाय. वेल लेफ्ट बॉल मागे चाललाय. पंचांचा इशाऱ्याची वाट बघितली जाईल. चौकाराचा इशारा येतोय वाईसच्या स्वरूपात. 4 धावा मिळत आहेत सोनारपाडा संघाला. थँक्यू डिझ. थोडा स्पीडअप करा प्लीज. बाल संघ 15 धावा दाखल झाले. 12 बॉल 19 ची गरज आहे. 15 धावा 10 फलकावरती आहेत. 12 बॉल 19 ची गरज आहे. समीकरण होतं 11.33. ते पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या तब्बल 15 धावा आल्यात. आता गरज आहे येणारे बॉल शिल्लक असेल 12 धावांची गरज. 19 पॉवर प्ले विखुरलेला दिसेल. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाज भूषण. पॉवर प्ले विखुरल्यानंतर स्क्वेअर लेग असेल सज्ज. लॉंग ऑन काऊ कॉर्नरला असेल. ऑन साइडला 2-3 फिल्डर आपल्याला बघायला मिळतात. समोरच्या लगत चौथा फिल्डर आपण बघतो लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. टीप मध्ये फिल्डर असेल स्लीपर कव्हरला एक 30 सर्कलचा आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. थर्ड मॅन फाईन लेग पॉइंटला गलीमध्ये फिल्डर. गोलंदाज तसे होतोय स्टॅकेट एंडला आपण बघतोय. विपुल समोर गोलंदाज भूषण. पहिला बॉल 12-19 यॉर्कर चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालं नाहीये. स्ट्राईक अनिकेतला हवी आहे. त्या स्ट्राईक साठी लढतोय. पंचांचा इशारा इथनं मात्र 22 येतोय. इथे मात्र स्वीप करायचं होतं. अगोदर शफल झाले होते. पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड द लेग स्टिक बॉल चाललाय वाईट. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावाने दाफलक जाईल पुढे. दाफलकावरती आपण बघतो एकूण धावा लागले त्या म्हणजेच 17. अजूनही 17ची गरज आहे. इथे फक्त हलक्या हाताने स्टेप आउट होऊन चेंडूला दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे मैदानावरती केला जातं. अनिकेत कडनं 2 दाफलक जाईल पुढे. दाफलकावरती बघतो आपण एकूण 19. अजूनही 15ची गरज. चेंडू झाले या षटकातील 2. 10 बॉल 15ची अजूनही गरज आहे. अनिकेत साकडनला खेळतोय. चांगली फलंदाजी अद्याप त्यांनी केली आहे. 2 चौकार बॅटमधून आलेत. फटका चांगलाय मागे चाललाय. बॉल फिल्डर नाहीयेत. फाईनला क्लिअर करेल. चेंडू जाईल सीमा पार. हा तो चौकार. थँक्यू. परत जाईल पुढे दाफलकावरती 23-23. अवघ्या 11 धावेची गरज आहे. 9 बॉल मध्ये 11 धावेची गरज. अकॅडमीला पुन्हा एकदा अनिकेत आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकाराच्या साह्याने स्टॅकला खेळतोय. इथे फक्त पुन्हा दिशा दिली आहे चेंडूला. फिल्डर पाठलाग करतायत. दूरवरनं येत आहेत. स्क्वेअर लेग वरनं. तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार. अजून एक चौकार सलगचा दुसरा अनिकेतच्या बॅटमधून.
भूषण जे 12 चेंडू 19 ची गरज होती, 9.50च्या सरासरीने पाठलाग करायचं होतं. पण इथनं आता जर विचार केला तर 2 चौकार, एक दुहेरी, एक वाईट आणि एक 22 ची 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज भूषणने सुद्धा. थोडं का होईना मागण्या षटक ठरतंय, स्विच इट करायचं होतं. यष्टीरक्षक बीट झालेत. धाव घेण्याचा प्रयत्न, चुकी आणि चुकी. मैदानावरती दबाव भाल संघावरती. फायनलाइजला किती सहजरित्या मात्र सामोरं चाललाय सोनारपाडा संघ मैदानावरती दिसतोय. कारण की स्विच इट सहजरित्या मारण्याचा प्रयत्न अनिकेतचा मैदानावरती सुरू आहे. धावा दापलकावरती एकूण 28-6. अजूनही गरज. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज भूषण. पाचची कडा घेतली आहे, बॉल मागे चाललाय. पॉइंटला फिल्डर, फलंदाज होईल बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. येणारे बॉल आता असतील 6 धावांची गरज असणार आहे. 6. चला सोनारपाडा ऋषी आणि वसार संघ दोन्ही संघाने संगणक आपण यायचंय. टॉस झालाय पण दोन संगणक आपण जरा प्लीज व्यासपीठाजवळ या. वसार संघ आणि सोनारपाडा ऋषी. चला कॅप्टन यायचं, आयोजकांशी संपर्क साधायचं. 6 बॉल 6 ची गरज. साकड्यांना फलंदाज निकेत मैदानावरती अजूनही खेळून बसलाय. सहा बॉल 6 ची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. बॉलर नेम हलक्या हाताने जेंटल टच. धुरंधर सेवाग स्टाईल ने फिल्डर नाहीये, खूप दूरवरनं पाठलाग करेल तोपर्यंत बॉल जाईल सीमा पार. चौकार. दोन धावांची गरज आहे. हॅलो हॅलो. दोन धावांची गरज. फटका चांगला आहे. विजयाचा षटकार. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधनं 4 बॉल ठेवून सामना जिंकलाय. पॅनल्टी होती 6 चेंडूंची. त्या पॅनल्टीला सहजरित्या घेतलं अनिकेत पाटीलने. कारण की त्याच्याकडे आत्मविश्वास आणि स्वतःवरती विश्वास जो होता. स्विशिट, स्कूपचे फटके, बरेच काही फटके त्याच्या बॅटमधनं बघायला भेटले. मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी करत सामना संघाला जिंकवून दिलाय. आणि द मॅचचा मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना तब्बल 30 धावांची वैयक्तिक केली गेली. तो अनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थांबायचं प्लीज. प्रत्येक खेळाडू